25 ते 35 या एजमध्ये आपण सगळं काही प्लॅन करतो. घर, गाडी, इन्व्हेस्टमेंट्स. पण यात आपण एक खूप मोठी फायनान्शियल चूक करतो. आपल्याला वाटतं आपण यंग आहोत, त्यामुळे या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं तरी चालेल. ही गोष्ट आहे हेल्थ इन्शुरन्स. आपण आपला हेल्थ इन्शुरन्स काढत नाही. यंग एजमध्ये तुम्हाला प्रीमियम्स खूप कमी असतात आणि आजकालच्या लाईफस्टाईलमुळे येणारे आजार किंवा ऍक्सिडेंट्स हे वय बघून येत नाही. त्यात नंतर जर का तुम्हाला एखादा क्रॉनिक डिझीज झाला, जसं की हाय ब्लड प्रेशर किंवा डायबिटीज, तर इन्शुरन्स मिळणं खूप मुश्किल होतं. जरी तुमच्याकडे कंपनीचा इन्शुरन्स असला तरी त्याचे काही लिमिटेशन्स आहेत. जॉब गेला तर हा इन्शुरन्सही संपला. कंपनी इन्शुरन्स हा एक बोनस आहे, पण पर्सनल इन्शुरन्स हे एक सेफ्टी नेट आहे. तुम्ही तुमच्या कंपनी इन्शुरन्सवर सुद्धा टॉपअप घेऊ शकता. पण सावध राहा, काही एजंट्स तुम्हाला अननेसेसरी रायडर्स आणि ॲड ऑन्स पुश करतात, ज्यामुळे प्रीमियम कॉस्ट खूप वाढते. त्याच्यामुळे ॲडिक्वेट आणि सिम्पल कव्हर घ्या. कॉम्प्लिकेटेड प्रोडक्ट्सकडे जाऊ नका. इन्शुरन्स ही आजच्या काळाची गरज आहे. एक मोठं बिल तुमचं वर्षानुवर्षाचं सेव्हिंग्स उडवू शकतं. ही रील तुमच्या नातेवाईकांपर्यंत आणि मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा आणि आम्हाला फॉलो करायला विसरू नका.